वेलकम स्टुडंट्स. आपण आता मिसलेनियस फोर जो आपण पेअर ऑफ लाईन्सचा पाहत होतो तो आता पुढे कंटिन्यू करूया. मी लास्ट लेक्चरमध्ये 15 पर्यंतचे प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्सप्लेन केले होते. आज आपण 16 पासून पुढचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. नाव क्वेश्चन नंबर 16. शो दॅट द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन and each making an angle of alpha with the line x plus y equals 0 is x square plus 2 sec 2 alpha xy plus y square equals 0. काय क्वेश्चन आहे बघा. x plus y equals 0 ही जी लाईन आहे मुळात x plus y equals 0 ही लाईन ही मुळात ओरिजिन मधून जाणारीच लाईन आहे. या लाईन मध्ये कॉन्स्टंट ऍब्सेंट आहे म्हणजे ही लाईन कशातून पास होते ओरिजिन मधून. आणि या लाईनशी प्रत्येकी अल्फा इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचं कंबाइंड इक्वेशन तुम्हाला ते प्रूव्ह करायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2 सेक 2 अल्फा एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल 0 हे तुम्हाला इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे. आता या क्वेश्चन मधला अगदी शेवटचा जो पार्ट आहे तो जर आपल्याला समजायचा असेल तर त्यासाठी मी cos 2 अल्फाचे जे दोन फॉर्म्युले सांगतो ते तुम्हाला लक्षात आहेत का बघा. ऍक्च्युअली 4 फॉर्म्युले आपल्याला त्याला शेवटचा राहणार आहे. cos 2 अल्फा cos स्क्वेअर हाफ मायनस साइन स्क्वेअर हाफ cos डबल आपण ज्याला म्हणतो cos डबल cos स्क्वेअर हाफ मायनस साइन स्क्वेअर हाफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर हाफ 2 cos स्क्वेअर हाफ माइनस 1 आणि 1 माइनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर 1 माइनस tan स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा हा cos डबलचा फॉर्म्युला आहे. cos डबल. मग मला सांगा ह्याचा जर मी रेसिप्रोकल घेतला तर तो सेक डबलचा फॉर्म्युला तयार होईल की बघा. मग सेक 2 अल्फाचा फॉर्म्युला काय तयार झाला 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा अपॉन 1 माइनस tan स्क्वेअर अल्फा. फक्त याचा रेसिप्रोकल घेतलाय पण तो फॉर्म्युला मी आता इथं पुन्हा या बाजूला मी लिहून ठेवतोय. बघा सेक 2 अल्फा काय फॉर्म्युला आपल्याला मिळाला 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा अपॉन 1 माइनस tan स्क्वेअर अल्फा. आपल्याला याचा वापर अगदी शेवटच्या स्टेप मध्ये करायचा आहे. ओके. Now let's continue with the solution of this question. Let L1 and L2 be the two lines through origin. Let L1 and L2 be the two lines through origin, each making an angle alpha with the line x plus y equals 0. Each making an angle alpha with the line x plus y equals 0. आता या लाईनचा जो स्लोप आहे तो आपण पहिल्यांदा लिहूया. The slope of x plus y is equal to 0 is माइनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y म्हणजे माइनस 1 अपॉन 1 दॅट इज प्लस 1. हा त्या x प्लस y इक्वल 0 या लाईनचा स्लोप आहे. लेट द स्लोप ऑफ L1 और L2 त्या दोनपैकी कुठली एक लाईन लेट द स्लोप ऑफ L1 और L2 बी m. एक तर L1 किंवा L2 कुणाचाही स्लोप m असेल. समजा L1 चा स्लोप m आहे. आता मला सांगा L1 चा स्लोप m या लाईनचा स्लोप -1. मग या दोन लाईन्स मधला अँगल आपल्याला माहिती आहे काय सांगा अल्फा. मग 11वीचा फॉर्म्युला therefore tan alpha equals mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2.
इक्वल्स मॉड ऑफ m1 म्हणजे -1 मायनस m2 म्हणजे m अपॉन 1 प्लस m1 म्हणजे -1 m2 म्हणजे m मॉड ऑफ मायनस साइन वरती कॉमन काढले 1 प्लस m अपॉन 1 मायनस m प्लस आणि मायनस म्हणजे मायनस LHS मध्ये tan अल्फा ॲज इट इज मॉड्युलस साइन जाण्यासाठी इवन मायनस साइन जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स इथनं कंटिन्यू करतो tan स्क्वेअर अल्फा इक्वल्स मॉड्युलस साइन गेलं मायनस साइन गेलं याचा स्क्वेअर करणार आहे 1 प्लस ट्वाइस m प्लस m स्क्वेअर अपॉन याचा स्क्वेअर 1 मायनस ट्वाइस m प्लस m स्क्वेअर ओके आता हे डिनॉमिनेटर सगळे इथे ट्रान्सफर करून याला मल्टिप्लाय करायचं सांग काय tan स्क्वेअर अल्फा इंटू 1 मायनस ट्वाइस m tan स्क्वेअर अल्फा प्लस m स्क्वेअर tan स्क्वेअर अल्फा RHS as it is 1 plus twice m plus m square as it is. आता सगळ्या टर्म्स एकतर LHS किंवा RHS मध्ये ट्रान्सफर करायचे. आता जरा या टर्म कडे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर ते 1 प्लस tan स्क्वेअर 1 मायनस tan स्क्वेअर असे टर्म्स तयार व्हायला पाहिजेत. मग मी काय करणार आहे लक्षात द्या, मी सगळ्या टर्म्स RHS मध्ये घेणार आणि 1 मायनस किंवा 1 प्लस tan स्क्वेअर ची टर्म मी तयार करणार आहे. लक्ष द्यायचं पुढच्या स्टेपकडे, ही स्टेप व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यायची. हे RHS मधले m स्क्वेअर ॲज इट इज ट्रान्सफर केलेले मायनस m स्क्वेअर tan स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, म्हणजे आता या दोन टर्म्सचा विषय संपला. हे कॅन्सलेशन करत नाही मी, हे टर्म्स लिहून जाईल. आता याच्या पुढची टर्म प्लस ट्वाइस m, हे RHS मध्ये प्लस ट्वाइस m ॲज इट इज ट्रान्सफर केलेले मायनस से प्लस झाले ट्वाइस m tan स्क्वेअर अल्फा, म्हणजे पुन्हा ट्वाइस m या टर्मचा विषय संपला. RHS मध्ये असलेले प्लस 1 ॲज इट इज, हे प्लस 1 ॲज इट इज ट्रान्सफर केलेले मायनस tan स्क्वेअर अल्फा. आता मी सगळ्या टर्म्स RHS मध्ये घेतल्या. इज इक्वल टू 0 आयदर LHS किंवा RHS कुठे लिहिलं तरी चालतं. इज इक्वल टू 0 शिल्लक आहे. काय केले बघा, मी सगळ्या टर्म्स RHS मध्ये घेतले पण कुठल्या तरी एका साईडला 0 दिलं. या दोघांमध्ये m स्क्वेअर कॉमन 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा प्लस यात ट्वाइस m कॉमन 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा प्लस ब्रॅकेट मध्ये 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा ॲज इट इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप, पुढची स्टेप फार महत्वाची, रेड करणार याच्या तुम्ही सगळ्यांनी. डिवाइडिंग थ्रू आउट म्हणा, बोथ साइड्स म्हणा, काही लिहिलं तरी चालेल. डिवाइडिंग थ्रू आउट बाय 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा या टर्म. डिवाइडिंग थ्रू आउट बाय 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा अँड ही कंडिशन फार महत्वाची आहे. अँड अल्फा नॉट इक्वल्स पाय बाय 4, कारण जर अल्फा पाय बाय 4 असेल तर सांगा tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय आहे. tan पाय बाय 4 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 मधनं 1 मायनस केले 0. ती टर्म नॉन झिरो असली पाहिजे, यासाठी ही लाईन महत्वाची. डिवाइडिंग थ्रू आउट बाय 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा
कारण मला असा हा फॉर्म तयार करायचा आहे त्यामध्ये. यासाठी थ्रूआउट मी आता 1 मायनस ट्रान्सफर अल्फाना काय करतोय, डिवाइड करतो. मग आता पुढची स्टेप बघा. यातल्या शिल्लक राहतील एम स्क्वेअर, कारण हे ब्रॅकेट गेले यातले शिल्लक राहतील एम स्क्वेअर प्लस यातले काय राहतात बघा, ट्वाइस एम इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा. आपण 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा या स्टेपला डिवाइड करत चालू आहे, बरोबर आहे. प्लस 1 इज इक्वल टू 0. स्टेप कळली का बघा. बघा याला ज्यावेळी तुम्ही डिवाइड करा 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा, ही ब्रॅकेट कॅन्सल, एम स्क्वेअर शिल्लक. ह्याला डिवाइड होत नाही त्यामुळे अपॉन लिहून दाखवले, फक्त डिवाइड नाही झालं तर अपॉन लिहून दाखवलं. ह्याला डिवाइड केलं तर 1 आन्सर इज इक्वल टू 0. ओके. आता मला सांगा हे एम स्क्वेअर समथिंग एम आणि कॉन्स्टंट इक्वल 0 हे काय आहे सांगा. एम मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जर आपण ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप एम म्हणतो, कारण एम हा त्या एकतर L1 किंवा L2 कुणाच तरी एकाचा स्लोप आहे, आणि स्लोप मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप एम असं त्याला म्हणतात. मग खाली मेन्शन करायचं इट इज an auxiliary 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 equation in slope m. To get the homogeneous equation, replace m by y upon x. मग त्याला y upon x रिप्लेस करा. y upon x चा स्क्वेअर और m स्क्वेअर प्लस ट्वाइस y upon x. आता मला सांगा ही जी टर्म आहे 1 मायनस ट्रान्सफर अपॉन 1 प्लस ट्रान्सफर अपॉन 1 मायनस ट्रान्सफर अल्फा, ही टर्म काय आहे सांगा, सेक टू अल्फा आहे. ही टर्म काय आहे, सेक टू अल्फा प्लस 1 ॲज इट इज इक्वल टू 0. आता ही टर्म मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करायचं आहे, एक्स स्क्वेअर करायचं आहे. एक्स स्क्वेअर ही टर्म वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आहे, त्यातला वाय स्क्वेअर लिहून काढलाय. आता ही जी टर्म आहे प्लस 2 सेक टू अल्फा मी आधी लिहितोय, सेक टू अल्फा. ओके. वाय अपॉन एक्स अशी टर्म आहे. आपल्याला याचा डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर करायचा, म्हणजे याला एक एक्स न मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग ते एक्स न मल्टिप्लाय केल्यामुळं या वायला एक्स वाय ची टर्म झाली. प्लस ह्याचा जर डिनॉमिनेटर 1च आहे, त्याला एक्स स्क्वेअर न खाली वर मल्टिप्लाय केलं म्हणजे एक्स स्क्वेअर आणि इज इक्वल टू 0 ॲज इट इज, इक्वल 0 ॲज इट इज. त्यानंतर आता आपण इथलं डिनॉमिनेटर मी ट्रान्सफर करणार आहे इकडं आणि जरा टर्म्स मागे पुढं. पहिल्यांदा एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2 सेक टू अल्फा एक्स वाय आणि प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे तुमचं शो दॅटचं इक्वेशन आलं की मी चेक करून पहा. कंबाइंड इक्वेशन x square plus 2 sec 2 alpha plus y square is equal to 0. Okay. Now let's continue with question number 17. तसा झालेलाच टाइप आहे पण थोडा वेगळा आहे बघा. Show that the line 3x plus 4y plus 5 equals 0 and the lines 3x plus 4y minus 3 into bracket 4x minus 3y bracket square equals 0 form an equilateral triangle. आता याला जर सिमिलर क्वेश्चन बघायचं झाला तुम्हाला, याला सिमिलर क्वेश्चन, तर तो क्वेश्चन नंबर 8 आहे बघा. 8 माग टेक्स्ट बुक वर पर्यंत उघडून बघा. शो दॅट द लाइन्स गिवन बाय x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर, हे जे होमोजिनियस इक्वेशन जे त्याने दिलं होतं, हेच होमोजिनियस इक्वेशन इथं फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. हेही होमोजिनियस इक्वेशन आहे. दाखवतो मी, आहे की नाही तुम्हाला दाखवतो. शो दॅट दिस होमोजिनियस इक्वेशन अँड द लाईन गिवन बाय तिथं x प्लस वाय इज इक्वल टू 10 होती, इथं फक्त लाईनचं इक्वेशन बदललंय. फॉर्म अँड इक्विलॅटरल ट्रायंगल, मग त्यात एरिया पेरिमीटर वगैरे अशा काही गोष्टी करायच्या होत्या. पण आता इथंही तसंच आहे. लिनियर इक्वेशन मी नंतर लिहितोय, सुरुवात मी होमोजिनियस इक्वेशन म्हणून करतोय. थोडा कसा वेगळा टाईप आहे दाखवतो बघा. आता मी हे सगळे इक्वेशन मी सिम्प्लिफाय करणार आहे.
हा स्क्वेअर आहे तसा ब्रॅकेटमध्ये करतो 9x² प्लस 4 3 जा 12 12 2 जा 24xy प्लस 4 चा स्क्वेअर 16y² ब्रॅकेट कंप्लीट माइनस 3 इंटू ब्रॅकेट 16x² फर्स्ट टर्म स्क्वेअर माइनस 4 3 जा 12 2 जा 24xy आणि प्लस 9y² इज इक्वल टू 0. मग हे सगळं ब्रॅकेट मी ओपन करणार आहे 9x² प्लस 24xy प्लस 16y² माइनस 16 3 जा 48x² माइनस इंटू माइनस प्लस 24 3 जा 72xy माइनस 9 3 जा 27y² इज इक्वल टू 0. मग 9x² आणि माइनस 48x². ऍक्च्युअली हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत. 48 मधनं पहिले 9 मायनस करू आपण. ठीक आहे. 48 मधनं जर आपण 9 मायनस केले तर माइनस 39 शिल्लक राहतील. माइनस 39x² 24 आणि 72 प्लस 96xy होतील आणि y² मध्ये बघा 16 मधनं 27 गेले. 16 मधनं 27 गेले तर शिल्लक राहतील माइनस 11 शिल्लक राहतील माझ्यामध्ये. माइनस 11y² इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता या सगळ्यातून मी माइनस साइन कॉमन काढून ट्रान्सफर करणार आहे. 39x² माइनस 96xy प्लस 11y² इज इक्वल टू 0. बघा समथिंग x² समथिंग y² xy ची टर्म आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे होमोजेनियस इक्वेशनच आहे. म्हणजे आता मी हे इक्वेशन सोडवत इथपर्यंत आलो. बरोबर आहे. मग याचा अर्थ असा होतो की नाही बघा. देअरफॉर मी काय लिहितो तिकडे बघा. देअरफॉर हे जे आहे ना ही टर्म ही तुम्ही पण याच्या खालची ही स्टेप प्रयत्न नाही लिहायचे. देअरफॉर 3x प्लस 4y ब्रॅकेट स्क्वेअर माइनस 3 इंटू ब्रॅकेट 4x माइनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर. हे ज्यावेळी तुम्ही LHS चा पार्ट ज्यावेळी सिम्प्लिफाय कराल हा पार्ट तेव्हा त्याचा आन्सर एवढं येतं. काय येतं 39x² माइनस 96xy प्लस 11y² याला इक्वेशन 1 देऊन ठेवायचं. याला इक्वेशन 1 देऊन ठेवायचं. तुम्हाला याचा उपयोग अगदी शेवटच्या स्टेप मध्ये करायचा. काही अडचण आहे का बघा या स्टेप मध्ये. फक्त मी होमोजेनियस इक्वेशन सिम्प्लिफाय करून या स्टेप पर्यंत येऊन थांबलेलो आहे. ओके. ओके. आता मी हाच क्वेश्चन कसा पुन्हा वाचतोय बघा. शो दॅट द लाईन 3x plus 4y plus 5 equals 0, 3x plus 4y plus 5 equals 0, and the lines given by, त्यांनी असं म्हणले lines given by 3x plus 4y bracket square minus 3 into bracket 4x minus 3y bracket square equals 0 च्या ऐवजी मी काय वाचतोय बघा. तर lines given by 39x square minus 96xy plus 11y square equals 0 form an equilateral triangle. म्हणजे ही लाईन आणि हे होमोजिनियस इक्वेशन म्हणजे यात पण 2 लाईन असतात. ह्या 3 लाईन्स मिळून इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतात हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता मी मागच्या वेळेस सारखं काय करतोय का या लाईन बरोबर प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या 2 लाईन्सचं मी कंबाइंड इक्वेशन तयार करणार आहे. या लाईनची प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या 2 लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन काय येतं ते मी हेच आणणार आहे इक्वेशन. ते आता आपण पहिले तयार करू. ठीक आहे. आता कंटिन्यू क्वेश्चन. आपण याला इक्वेशन 1 घेऊन थांबलेलं. लेट L1 and L2 be the 2 lines through origin each making an angle of 60 degree
the line, each making an angle of 60 degree with the line 3x plus 4y plus 5 is equal to 0. आता या लाईनचा स्लोप आपल्याला माहिती आहे, तो आपण लिहूया. The slope of the line 3x plus 4y plus 5 equals 0 is minus coefficient of x upon coefficient of y minus 3 by 4. Let the slope of L1 or L2 कोणी either L1 कोणाचं एकच L1 or L2 be m. आता समजा L1 चा स्लोप आपल्याला m माहिती आहे, या लाईनचा स्लोप आपल्याला -3/4 आहे हा माहिती आहे, आणि दोन लाईन्स मधला अँगल किती आहे तर तो 60 डिग्री आहे. Therefore tan theta equals 11वीचा फॉर्म्युला mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. Next step, tan 60 equals m1 म्हणजे हा स्लोप -3/4 minus m2 म्हणजे हा स्लोप 1 plus पुन्हा m1 म्हणजे हा स्लोप -3/4 into m2 म्हणजे m. मॉड्युलस साइन कंप्लीट. tan 60 ची व्हॅल्यू √3. न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, -3 minus 4m upon 4. आता हे प्लस मायनस म्हणजे साइन मायनसच आहे, खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 1 जा 4 minus 3m upon 4 मॉड्युलस साइन कंप्लीट. नेक्स्ट स्टेप मध्ये अपॉन 4 काय करायचं आपल्याला कॅन्सल करायचं. रूट जाण्यासाठी मॉड्युलस साइन जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स करायचं. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. √3 चा स्क्वेअर 3 इज इक्वल टू मायनस जरी असलं तरी स्क्वेअर पॉझिटिव्ह असणार आहे. तुम्ही असं मायनस साइन कॉमन काढले असं समजण्याने स्क्वेअर करायला सुरू करा. फर्स्ट टर्म स्क्वेअर 9 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 16m स्क्वेअर, दोघांचा प्रोडक्ट 3 4 जा 12 12 2 जा 24 प्लस 24m. स्टेप कळत नसेल तर बेटर मध्ये आपण मायनस साइन कॉमन काढून घ्या, तुम्हाला 3 + 4m दिसेल आणि मग त्याचा स्क्वेअर करा म्हणजे हा असा पाहायला मिळेल तुम्हाला. खाली डिनॉमिनेटर मध्ये 16 मायनस दोघांचा प्रोडक्ट डबल 4 3 जा 12 2 जा 24m प्लस 9m स्क्वेअर. ओके, हे सगळं ट्रान्सफर 3 ने मल्टीप्लाय 16 3 जा 48 माइनस 72m प्लस 27m स्क्वेअर RHS 9 प्लस 16m स्क्वेअर प्लस 24m. आता मी सगळे LHS मध्ये आणणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे 16m स्क्वेअर आपण LHS मध्ये आणूया म्हणजे 27m स्क्वेअर ॲज इट इज मायनस 16m स्क्वेअर. ऑलरेडी मायनस 27m ट्रान्सफर झाले मायनस 24m. इथं असलेले प्लस 48 ट्रान्सफर झालेले मायनस 9 इज इक्वल टू 0. डिफरन्स 9m स्क्वेअर. दोघांचे साइन सेम आहेत. मायनस 27 मायनस 24
काहीतरी लिहिताना चूक चूक झालेली आहे, सॉरी, करेक्शन करतो. हे बघा, 3 ला ज्यावेळी मल्टिप्लाय करतोय, 3 16 जा 48, 3 24 जा हे 72 आहेत. हा, 3 9 जा 27 बरोबर आहे, सगळं बाकी ॲज इट इज, म्हणजे हे -72 आहेत. ओके, नाउ -72 -24 म्हणजे -96m. 48 मधून 9 गेले प्लस 37 इज इक्वल टू 0. ओके, ओके. आता हे m मतलब पुन्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. इट इज an auxiliary equation in slope m. To get the homogeneous equation, replace m by y upon x. मग आपण m च्या जागी y upon x रिप्लेस करूया. 11 y upon x सब ब्रॅकेट स्क्वेअर minus 96 y upon x plus 37 is equal to 0. मी सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करणार आहे, x स्क्वेअर करणार आहे. मग 11x हे 11y स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये, हे y स्क्वेअर आहे, 11y स्क्वेअर, त्याला खाली वर x लागेल -96xy, त्याचं डिनॉमिनेटर 1च आहे, त्यामुळे याला x स्क्वेअर लागेलच. 37x स्क्वेअर. काही तुम्हाला शंका आहे, डाऊट आहे, डिफरन्स मध्ये काहीतरी ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपण चुकत आलो इथे. हा, येस, कारण माझं लक्ष त्या इक्वेशन कडे आहे, ते दिसत नाही. हा, 48 मधून 9 गेल्यानंतर आन्सर 37 नाही 39 येतो. 39. हा, आता काही अडचण नाही, सगळं बरोबर. हा, 39 सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. चला कंटिन्यू. इज इक्वल टू 0. आता हे आपण काय करणार आहोत, x स्क्वेअर ट्रान्सफर करणार आहोत, आणि लिहिताना जर आम्हाला सिक्वेन्स त्या रिव्हर्स ऑर्डर मध्ये मला लिहायचं आहे. ओके, x स्क्वेअर ट्रान्सफर केले, सो 39x स्क्वेअर minus 96xy plus 11y square is equal to 0. हे इक्वेशन तुम्हाला मिळालं. आता परत बघा मी काय सांगतोय. मी सुरुवात अशी केली होती की या लाईन बरोबर 3x plus 4y plus 5 equals 0 या लाईन बरोबर प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईनचे इक्वेशन मी तयार करतो असं मी तुम्हाला सांगितलं. आणि ते इक्वेशन मी काय तयार केलं सांगा, 39x स्क्वेअर minus 96xy plus 11y square equals 0 हे तयार केलं. आता मला सांगा, इक्वेशन 1 मध्ये हे जे आपण सिंप्लिफिकेशन केलं हे याचं सिंप्लिफिकेशन होतं. म्हणजे हे जे आपल्याला कंबाइंड इक्वेशन मिळालं ते ऍक्च्युअली हे सॉल्व्ह केल्यानंतर मिळालं. म्हणजे मी याला या सगळ्या पार्टला फ्रॉम 1 म्हणतो आणि फ्रॉम इक्वेशन 1 म्हणून काय रिप्लेस करतो बघा, त्याला 3x plus 4y ब्रॅकेट स्क्वेअर minus 3 into ब्रॅकेट 4x minus 3y ब्रॅकेट स्क्वेअर आणि इज इक्वल टू 0 ऍज इट इज. म्हणजे आता थोडक्यात या लाईन बरोबर प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं कंबाइंड इक्वेशन मी हे एवढं प्रूव्ह केलं. मग याचाच अर्थ असा झाला की दिस लाईन अँड दिस होमोजिनियस इक्वेशन form an equilateral triangle. Therefore, the line 3x plus 4y plus 5 equals 0 and the lines
अँड द लाईन्स, याच्यात दोन लाईन असतात, अँड द लाईन्स ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 4y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू ब्रॅकेट 4x मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल 0 फॉर्म an equilateral triangle. Question number 18. Show that the lines x square minus 4xy plus y square is equal to 0 and x plus y is equal to root 6 form an equilateral triangle and find its area as well as perimeter. या क्वेश्चनला सिमिलर क्वेश्चन आहे तुमच्याकडे, सेम काहीही फरक नाही असा क्वेश्चन आहे, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 आणि हा सेम आहे, तुम्ही हा स्वतः करायचा आहे. तुम्ही एक साधा विचार करा सगळ्या सोडून झाल्यानंतर. क्वेश्चन नंबर 8 मध्ये त्या लाईनचं इक्वेशन होतं सिंगल लाईन, जी आपण अदर दॅन ओरिजिन काढतो ती लाईन x प्लस वाय इज इक्वल टू 10 होते. त्या 10चा आपण कुठंतरी वापर केलाय का, एकदा जाऊन पहा, त्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा किंवा तुमच्या वहीत पहा. तर 10 मॅटर करत नाही. 10 च्या ऐवजी 12 असलं काय, 15 असलं काय, रूट 6 असलं काय, काहीही फरक पडत नाही. हा क्वेश्चन त्या 8ला सिमिलर आहे. तुम्हाला सॉल्व्ह केल्यानंतर आपोआप समजेल मी जे काय म्हणतो ते. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 19. इफ द स्लोप ऑफ one of the lines given by ax square plus twice hxy plus by square equals 0 is a square of the other, then show that चा पार्ट मी इथे लिहून घेतोय, ab plus ab then show that a square b plus ab square plus 8h cube आहे माझ्यामध्ये, 8h cube equal 6abh हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आणि असं म्हणले त्यांनी की इफ वन ऑफ द लाईन्स स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय ax square plus twice hxy plus by square equals 0 is the square of the other. म्हणजे एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर इतका आहे असं असेल तर हे प्रूव्ह करा असं म्हणलेलं आहे. ओके, सोल्युशन कडे लक्ष द्या. हा क्वेश्चन नंबर किती आहे बघा, हा 19 आहे. क्वेश्चन नंबर 19. गिवन द होमोजेनियस इक्वेशन, गिवन द होमोजेनियस इक्वेशन ax square plus twice hxy plus by square equals 0. यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स आपण m1 m2 असे अज्युम करूया. लेट द स्लोप्स ऑफ द लाईन्स गिवन बाय above equation be m1 and m2. ह्यातल्या दोन लाईन्सचे स्लोप्स काय आहेत सांगा, m1 and m2. त्यांनी दिलेली कंडिशन अशी आहे की एका लाईनचा स्लोप जो आहे तो दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर इतका आहे. मग कोणी कोणाच्या स्क्वेअर इतका असेल. गिवन m1 इक्वल्स m2 स्क्वेअर किंवा m2 इक्वल्स m1 स्क्वेअर करून सोडवलं तरी हरकत नाही. गिवन m1 इक्वल्स m2 स्क्वेअर, इक्वेशन 1. we know that m1 plus m2 equals, we know that m1 plus m2 equals minus 5h upon b and m1 m2 equals a upon b. आता मला सांगा m1 म्हणजे काय, तर m1 म्हणजे m2 स्क्वेअर. मग हा m1 आणि इथला m1 आपण m2 स्क्वेअर ने रिप्लेस करूया. m2 स्क्वेअर आणि इथला पण m1 मी m2 स्क्वेअर ने काय करतो, रिप्लेस करतो. प्लस m2 as it is equal to minus 5h upon b. m2 स्क्वेअर into m2 equals a upon b.
ओके, यातून मी आता m2 फ्रॉम इक्वेशन 1 याला रिझन द्यायचं. फ्रॉम इक्वेशन 1 m2 कॉमन करतोय, ब्रॅकेट मध्ये m2 प्लस 1 इक्वल्स मायनस ट्वाइस h अपॉन b, आणि ही जी टर्म झाली ती m2 क्यूब झाली. m2 क्यूब इक्वल्स a अपॉन b. याला इक्वेशन 2 देतो मी, याला इक्वेशन 2. ठीक आहे, m2 इंटू ब्रॅकेट m2 प्लस 1 इक्वल्स मायनस ट्वाइस h अपॉन b, आणि m2 क्यूब इक्वल्स a अपॉन b. आता ह्याच्याच पुढे मी कंटिन्यू करणार आहे, पण हे इक्वेशन 2 जे आहे ते मी एका ठिकाणी आधी लिहून ठेवतो, कारण बोर्ड रब केल्यानंतर मला पुन्हा ते पाहावं लागणार आहे. ओके, हे इक्वेशन m2 इंटू ब्रॅकेट m2 प्लस 1 इक्वल्स मायनस ट्वाइस h अपॉन b, आणि m2 क्यूब इक्वल्स a अपॉन b हे इथं मी लिहून ठेवलेलं आहे. हा, आता आपल्याला शोधायचे टर्म्स आहेत, त्यातल्या सगळ्यामध्ये m त्यातला अवॉइड केलाय, m निघून गेलं, सगळं a h b च्या फॉर्म मध्ये आहे. मग मला सांगा, मग m2 चा क्यूब ज्या अर्थी तुम्हाला दिसतोय, शोधायमध्ये पण एखादा क्यूब दिसतोय बघा, h चा, स्पेशली h चा क्यूब दिसतोय बघा, h चा. त्यावरून मी ह्या टर्मनं सुरुवात करतोय, क्यूब करून त्यामध्ये हा पार्टचा मी वापर करणार आहे. ओके, कन्सिडर तुम्ही इथे इक्वेशन 2 पर्यंत मगाशी आलेला आहात. कन्सिडर m2 इंटू ब्रॅकेट m2 प्लस 1 इज इक्वल टू मायनस ट्वाइस h अपॉन b. नेक्स्ट स्टेप, टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड्स, टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड्स. मग याचा क्यूब करतो मी, m2 क्यूब इंटू ब्रॅकेट m2 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इक्वल्स मायनस ट्वाइस h अपॉन b चा ब्रॅकेट क्यूब. आता हे जे m2 चा जो क्यूब आहे, हा m2 चा क्यूब मी रिप्लेस करतोय a अपॉन b ला. m2 चा जो क्यूब आहे तो a अपॉन b ला रिप्लेस करणार आहे. आणि आता फार महत्त्वाची स्टेप आहे, मी याचा ब्रॅकेट क्यूब कसा करतोय बघा. साइडला हवं तर मी इथं तुम्हाला फॉर्म्युला तो लिहून पण ठेवतो आधीच, म्हणजे तुम्हाला स्टेप लवकर कळेल. सहसा आपण a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा जो फॉर्म्युला आहे ना आपला, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब, तो आपण a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब असा आपण पाठ केलेला असतो. इव्हन काही जण असंही पाठ करतात, तो a क्यूब प्लस b क्यूब आधी लिहितात, a क्यूब प्लस b क्यूब, आणि या मधल्या दोघातून प्लस 3ab कॉमन काढून राहिलेले a प्लस b एका ब्रॅकेटमध्ये लिहितात. अर्थ तोच एकदा चेक करून बघा, तुम्ही ब्रॅकेट ओपन करून बघा. ह्याला याला मल्टिप्लाय केले की 3a स्क्वेअर b येतात, याला याला मल्टिप्लाय केले की 3ab स्क्वेअर येतात, आणि a क्यूब प्लस b क्यूब आहेतच. मी त्यानुसार याचा ब्रॅकेट क्यूब करणार आहे. त्याचं कारण तुम्हाला पुढच्या स्टेप मध्ये कळेल. हा, आता ह्याला a म्हणायला b म्हणाने ब्रॅकेट क्यूब बघा. सांगा, a क्यूब m2 क्यूब प्लस b क्यूब म्हणजे 1 क्यूब प्लस 3ab, फॉर्म्युला बघा, 3ab 3m2 इंटू 1 ab 3ab इंटू ब्रॅकेट a प्लस b म्हणजे m2 प्लस 1, हा झाला ब्रॅकेट क्यूब. RHS मायनस 2h चा क्यूब केला, मायनस 8h क्यूब अपॉन b क्यूब अपॉन b क्यूब. काही शंका आहे का बघा या स्टेप मध्ये? आता पेन्सिलला करायचं, हा यातला अपॉन बी कॅन्सल केला, ह्यातलाही अपॉन बी एक कॅन्सल केला, मग आता इथं बी स्क्वेअर शिल्लक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट स्टेप, बाहेर a ऍज इट इज इनटू ब्रॅकेट, पुन्हा m2 क्यूब. आता m2 क्यूब म्हणजे a अपॉन b आपल्याकडे, m2 क्यूब म्हणजे a अपॉन b प्लस 1 चा क्यूब म्हणजे 1. आता ह्या स्टेपला कसं लिहितो बघा मी, प्लस 3 1 चा 3 m2 ब्रॅकेट मध्ये m2 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट, RHS मायनस 8h क्यूब अपॉन b स्क्वेअर, एक स्क्वेअर कमी झाला. पुन्हा
हा जो एवढा पार्ट आहे m2 इंटू ब्रॅकेट m2 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब, m2 इंटू ब्रॅकेट m2 प्लस 1, सॉरी ब्रॅकेट क्यूब नाही, m2 प्लस 1, ह्याला काय रिप्लेस करता येतं, मायनस ट्वाइस h अपॉन b, आणि म्हणून मी हे 3ab इंटू ब्रॅकेट a प्लस b ची स्टेप केली. असं जर केलं असतं तर ते कॉमन वेळ काढत बसावं लागलं असतं. आता हे डायरेक्ट तुमचं रिप्लेस होणार आहे. मग a ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये a अपॉन b प्लस 1 अपॉन 1 किंवा जस्ट 1, 3 इंटू m2 इंटू ब्रॅकेट m2 प्लस 1 म्हणजे मायनस ट्वाइस h अपॉन b, मायनस ट्वाइस h अपॉन b, आणि RHS मध्ये मायनस 8h क्यूब मायनस 8h क्यूब अपॉन b स्क्वेअर. ओके, आता या सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर आधी पहिल्यांदा मी b करून घेतोय, किंवा आणखी एक सोपा पर्याय सांगतो, हे बी स्क्वेअर सरळ इथे ट्रान्सफर करा, बी स्क्वेअर ट्रान्सफर करून घ्या. मग आता बी स्क्वेअर इथे आले बघा, ए बी स्क्वेअर, ए हे ट्रान्सफर केलेले बी स्क्वेअर, ठीक आहे. आणि इथं मी सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर आता काय करणार आहे, तर तो बी करून घेणार आहे इथे. ओके, ह्याला ऑलरेडी बी आहे म्हणजे वरती ए ॲज इट इज, ह्याला बी कमी पडलाय म्हणजे वरती बी न मल्टिप्लाय, आणि प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, 3 टू द 6h इज इक्वल टू मायनस 8h क्यूब ॲज इट इज. आता पुढच्या स्टेप मध्ये हा अपॉन बी आणि यातला एक बी कॅन्सल होईल, पण एक बी त्यातला काय राहील, शिल्लक राहील. ओके, नेक्स्ट स्टेप बघा. Therefore, AB into bracket A plus B minus 6h, A plus B minus 6h, आणि RHS मध्ये minus 8h cube as it is. बस ब्रॅकेट ओपन करा, AB into A, A square B plus AB into B, AB square minus 6 ABH, RHS मध्ये मायनस 8h क्यूब ॲज इट इज, मायनस 8h क्यूब ला LHS मध्ये आणा आणि 6 ABH ला RHS मध्ये घ्या. सो AB स्क्वेअर प्लस A स्क्वेअर B आहे पहिले टू. आता ही मागे पुढे झाले तर काही बिघडत नाही, पण जसं शोधॅट मध्ये तसं लिहूया आपण, A स्क्वेअर B, ठीक आहे, प्लस AB स्क्वेअर प्लस 8h क्यूब RHS 6 ABH. हे तुमच्याकडे शो दॅट आहे की बघून घ्या. इथे बघा, प्रो दॅट ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस 8h क्यूब इक्वल्स 6 ABH. ओके.